नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा आपला जो व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो विषय असा प्रकारचा आहे की आयुष्यभर स्ट्रगल करत बसायचं आहे की एक वर्ष हार्डवर्क करून MPSC 2024 परीक्षेतून पोस्ट काढायची आहे, असा आपला हा व्हिडिओ सेशनचा जो आहे तो विषय आहे। सो ज्यांना कोणाला अजून डिमोटिवेट फील होते किंवा ज्यांना कोणाला अजून हरल्यासारखं वाटते त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा। तुम्हाला नक्कीच एक दिशा देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करत असतो। डेली आपले व्हिडिओ सेशन होत असतात, तुम्हाला मोटिवेशन ठेवणं सुद्धा काम आहे। त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते फॉलो करून ठेवा, सबस्क्राइब करा। तर पोस्ट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, म्हणजे तुम्ही नक्कीच पेटून उठून अभ्यास करून एका वर्षामध्ये पोस्ट जे आहे ते तुम्ही काढू शकाल। तर आता सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न माझा असा आहे सर्वांना की तुम्हाला आयुष्यभर स्ट्रगल करत बसायचं आहे की एक वर्ष हार्डवर्क करून MPSC परीक्षेतून पोस्ट काढायचं आहे, याचं उत्तर कॉमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी नक्की द्या की तुम्हाला आयुष्यभर जर स्ट्रगल करत बसायचं तर स्ट्रगल म्हणून करत बसा किंवा एक वर्ष हार्डवर्क करून तुम्हाला MPSC परीक्षेतून पोस्ट काढायचं आहे, याचं उत्तर जे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये सर्वांनी नक्कीच द्या। आता पहिल्यांदा आपण याच्या निगेटिव्ह बाजू बघूया की आयुष्यभर स्ट्रगल करून तुम्हाला नक्की मिळणार काय आहे। समजा तुम्हाला पोस्ट MPSCतून मिळाली नाही असं तुम्ही कन्सिडर करा की तुम्हाला मिळालीच नाही पोस्ट, तर आयुष्यभर स्ट्रगल करून तुम्हाला मिळणार काय आहे। तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कधीच शांतता मिळणार नाही। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही जा, जी तुमची पोस्टची सुप्त इच्छा तुमच्या मनामध्ये आहे, ज्या पोस्टला बघून तुम्ही MPSCच्या फील्डमध्ये आलेला आहात, ती गोष्ट ती तुम्हाला कधीही शांत राहू देणार नाही। कुठल्याही जगाच्या तुम्ही कोपऱ्यामध्ये जा, ती गोष्ट सारखी उफाळून तुमच्या बाहेरच येईल आणि तुम्ही तुमच्या मनाला कधीही शांतता मिळणार नाही। ज्यांनी 4-5 वर्ष 7-8 वर्ष या MPSCच्या फील्डमध्ये घालवलेले आहेत त्यांना तुम्ही तुमचा अनुभव विचारा। जर तुम्ही फ्रेशर असाल तर 1 वर्षामध्ये पोस्ट काढण्याचे किंवा 2 वर्ष जास्तीत जास्त, त्याच्यावर नाही, 1 किंवा 2 वर्षामध्ये 100% पोस्ट काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा। नाहीतर जसं वर्ष वाढत जाईल तसं तुम्ही या दलदलीमध्ये अडकत जाल। सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात पण करणारे फार लोक कमी असतात आणि तेच यश मिळून मोकळे होतात। ठीक आहे, त्याच्यामुळे ही पहिली ड्रॉबॅक याचा असा आहे की स्ट्रगल करून तुम्हाला कधीच शांतता मिळणार नाही। कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्ही जा, पोस्टची तुम्हाला कधीही स्वस्त राहू देणार नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जिथे तुम्ही जॉब कराल, आता तुम्हाला MPSC परीक्षेतून पोस्ट मिळालीच नाही असं समजा, आणि जिथे तुम्ही जॉब कराल त्या जॉबच्या कामावरती तुमचं कधीही लक्ष लागणार नाही। ठीक आहे, एक तर तुमच्या इतका तुम्ही ते हार्डवर्क तुम्ही MPSCच्या ह्याच्यासाठी केलेलं असतं, पण तुम्हाला नशिबाने समजा पोस्ट मिळाली नाही किंवा काही झालं असेल किंवा तुमचे प्रयत्न कुठेतरी कमी पडले असेल आणि नक्की तुम्ही अनावधानानं जे आहे ते जॉबमध्ये गेलेला असाल, पण तिथे तुम्हाला चैन कधीही पडणार नाही, कारण तुम्ही अधिकारी बनण्याचं स्वप्न बघितलंय आणि तिथे आता तुम्ही जॉब करताय, याचा अर्थ तिथे तुम्ही नोकरी करताय, म्हणजे त्यांची तुम्ही नोकरच आहात एका अर्थाने। ठीक आहे, जे असेल ते रियालिटीमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्या। तर जिथे तुम्ही जॉब कराल तिथे तुम्हाला कधीही चैन पडणार नाही। ठीक आहे, कधीही चैन पडणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त आयुष्यभर एका गाढवासारखं दुसऱ्या कंपनीला मोठं करण्यामध्ये तुमचा वेळ घालवत राहाल। तिथं तुमची प्रायोरिटी काही सुद्धा याच्या भानगडी नसते। तुम्हाला टार्गेट दिलं, टार्गेट अचीव्ह करा, नाही टार्गेट पूर्ण झालं हे कापा, इंटेन्सिव्ह कापा, हे कापा, ते सगळ्या गोष्टी चालू असतात त्यांच्या। फक्त तुम्ही दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये तुमच्या आयुष्यातला वेळ तुम्ही वाया घालवाल, जिथे तुम्ही स्वतःला तुम्ही मोठं करायला पाहिजे होतं। हे आता तुम्ही तुमचं इफर्ट जे लावताय, तुम्ही दुसऱ्या कंपनीला मोठं करण्यामध्ये तुमचा इफर्ट तुम्ही लावताय। ठीक आहे, त्याचा मोबदला म्हणून तुमच्या तोंडावरती सॅलरी फेकली जाईल। ती सॅलरी किती असेल, तुमच्या बायोडाटामध्ये ऑलरेडी बऱ्यापैकी गॅप पडलेला असेल, जर तुम्ही 4-5 वर्ष MPSCच्या फील्डमध्ये घालवले असेल तर सुरुवातीला गेलं तर 10-15 हजाराच्या वरती तुम्हाला सॅलरी मिळणार नाही, आणि मोठ्या मेट्रो सिटीमध्ये जर तुम्ही गेला तर तेवढ्यावरती तुमचं निभावणार सुद्धा कठीण आहे। एका फॅमिलीला घेऊन जगणं फार मोठं मुश्किल होऊन जातं। त्याच्यामुळे एका दुसऱ्या कंपनीला तुम्हाला मोठं करण्यात वेळ घालवायचा आहे की तुम्हाला स्वतः मोठं व्हायचं आहे, एखादी पोस्ट काढून, एखादा अधिकारी बनवून तुम्हाला मोठं पोस्ट वगैरे काढून तुमची लाईफ सेटल करायची आहे की दुसऱ्याला तुम्हाला मोठं करायचं आहे, याचा सुद्धा तुम्हाला कुठेतरी विचार करावा लागेल। तर हा सुद्धा एक मोठा ड्रॉबॅक ठरतो या स्ट्रगल करण्यामध्ये। मन मारूनच तुम्हाला जगावं लागणार आहे। कोणतीही गोष्ट विकत घ्यायची म्हणला तुम्हाला मन मारून जगावं लागेल। स्ट्रगल कर, जर आयुष्यभर तुम्ही स्ट्रगल करत बसला तर फार मोठं मुश्किल जीवन जगणं आहे। इन्फ्लेशनचा रेट प्रत्येक वेळेला वाढत जातो, त्या हिशोबाने जे जॉब आपण प्रोफाईल्स म्हणतो त्या जॉब प्रोफाईल्स इतके म्हणजे कमी होत चाललेले आहेत की अवघड होत चाललेल्या सगळ्या गोष्टी। ठीक आहे, किंवा जर जॉब तुम्हाला मिळाला तर कमी प्रतीची बेरोजगारी आपण ज्याला म्हणतो, इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही वाचलेलं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला काम जे आहे ते करावं लागेल। ठीक आहे, भले तुम्ही इंजिनियर असाल किंवा डॉक्टर असाल पण तुम्हाला कमी तिथे सॅलरी वगैरे जे आहे ते तुम्हाला मिळून जाते। आणि एकाला मोठ्या आता कंपन्यांनी काय केलेलं आहे की एकाला ठेवण्यापेक्षा 3-4 जणांना ते डिवाइड करून ठेवतात, म्हणजे त्यांचं जास्तीचं काम पण उरकून जातं आणि सॅलरी पण त्यांना जास्त द्यावी लागत नाही। पण त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जे येणारे इन्कम असतो तुमचा मंथली, तो तुम्हाला तेवढाच इन्कम मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं घरदार वगैरे सगळं चालवावं लागेल। त्याच्यामुळे तुमची इच्छा किती जरी असेल, मला ही वस्तू घ्यायची आहे, ती वस्तू घ्यायची आहे, तर त्या वस्तू तुम्हाला घेता येणार नाही। तुम्हाला मन मारून जायचे, तुमचं आयुष्य तुम्हाला जगावं लागणार आहे याच्यामध्ये। दुसरी गोष्ट आहे की जगासाठी तुम्ही चांगले बनाल, कारण का त्यांना तुम्हाला नोकर झालेलं बघायचं होतं, अधिकारी झालेलं त्यांना बघायचं नव्हतं। त्याच्यामुळे तुम्ही जगासाठी खूप चांगले बनाल की बाबा जातोय, हा डबा घेऊन आता जातोय, 8 तास नोकरी करतोय, येतोय, छान वाटतं त्यांना की कारण आता तुम्ही नोकर झालाय, कारण त्यांना
त्यांना वाटतं की जर तुम्ही अधिकारी झाला तर काय होणार, कारण जगाचं कामच आहे की दुसऱ्याला कायम नावं ठेवत बसतात ते. ठीक आहे, कोणाचं चांगलं झालेलं कुणाला बघवत नाही शक्यतो आपल्या घरच्यांच्या सोडून. ठीक आहे, त्याच्यामुळं जगासाठी तुम्ही फार चांगले बनणार आहे, कारण त्यांना तुम्हाला नोकर झालेलं बघायचं होतं, अधिकारी झालेलं त्यांना बघायचं नव्हतं. म्हणजे ही ते आणि ते प्रेस्टिज वाढवून ठेवतात की अरे वा चांगलं झालं, तू आता जॉबला लागलायस, हे झाले ते झाले. पण त्यांना आतून माहिती आहे की हा अधिकारी झाला असतं तर काय झालं असतं, त्यांचा तळपाट नक्कीच झालेला असता. पण ह्याच्यासाठी तुम्ही जगासाठी चांगले बनले याच्यामध्ये, पण स्वतःसाठी नाही. लक्षात ठेवा, जबाबदारी वाढल्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करू शकणार नाही. कसं काय अभ्यास करू शकाल जर दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये 8 ते 12 तास जर तुमचे जात असतील? काय अभ्यास करणार आहे तुम्ही पूर्ण वेळ? आल्यानंतर तुम्हाला विश्रांती सुद्धा घ्यावी लागेल. शेवटी तुम्ही मनुष्य आहात, लक्षात ठेवा, तुम्ही काही यंत्रमानव नाही आहात. ठीक आहे, मनुष्य आहात, प्रत्येकाला लिमिटेशन आहे, प्रत्येकाचं मन आहे, प्रत्येकाला विश्रांती सुद्धा हवी असते तेवढ्याच पद्धतीनं. त्याच्यामध्ये तुमचा भरपूर वेळ जातो. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास हा कधीच करू शकत नाही. जर तुम्हाला आयुष्यभर स्ट्रगल जर तुम्ही करत असाल आणि यातून जर सुद्धा तुम्ही विचार केला असेल की बाबा मला एखादी पोस्ट काढायची आहे, काढू शकता, पण त्यासाठी तुमचा जॉब प्रोफाईल सुद्धा तसा पाहिजे. जॉब करत सुद्धा तुम्ही एमपीएससीची तयारी करू शकता, मात्र त्या जॉबमध्ये तुमची जास्त दगदग किंवा हार्डवर्क जे ज्याला म्हणतो तेवढं जास्त तिथं हार्डवर्क नसलं पाहिजे, तरच तुम्हाला ते शक्य आहे, पॉसिबल आहे गोष्टी. संसाराचा नोकरीचा गाडा ओढता ओढता आयुष्य कधी निघून जाईल हे कळणार सुद्धा नाही. आणि याच्यामध्ये जर तुम्ही एमपीएससी करण्याचा डिसिजन घेतलाय तर नाही शक्य होत नाही, कारण कसं की वेळ तिथे तुम्हाला जास्त मिळत नाही, कारण सगळ्याच गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात. ठीक आहे, तर त्याच्यामुळं आयुष्य म्हणजे असं नुसतं जातं ते हाताच्या बोटावून आपण जसं म्हणतो ते निघून जातं, कळणार पण नाही तुम्हाला कधी काय झालं आणि काय नाही होणार. 8-12 तास जर तुमच्या वाया जात असेल जॉबमुळं, तर प्रिपरेशन करणार कधी एमपीएससीची, असा पण एक विषय आहे. तर याचा अर्थ असा नाही की 8-12 तास दिले म्हणजे जॉब करायचा नाही. जॉब करून सुद्धा एमपीएससी करणारे भरपूर मुलं असतात. ठीक आहे, कारण जे मग याच्यासाठी काय करतात ते आधी कंबाईन मधून एखादी पोस्ट काढून घेतात. ठीक आहे, कंबाईन मधून ऍटलिस्ट ती पण गव्हर्नमेंट जॉब आहे ना, कंबाईन मधून तुम्ही पीएसटीआय व्हा, एएसओ व्हा, किंवा काही म्हणजे त्यातली कुठलीही पोस्ट काढून घ्या आणि त्याच्यानंतर मग राज्यसेवेच्या मागे लागा. पण एखादी पोस्ट तुम्ही सिक्युअर करून मग पुढच्या स्टेपला जाणं कधी चांगलं. पण जर तुम्हाला कंबाईन पण निघत नसेल मग तुमच्याकडे उरतं काय? उरतं मग एक तर सरळ सेवा उरते. तर सरळ सेवेचा काही भरोसा नसतो, ते कधी एक जागा येतात, कधी काय होते आपल्याला काही कळत नाही लवकर. ठीक आहे, आणि त्याच्यामुळं कसं आहे ते लिगेट पद्धत पाहिजे आपल्याला. एक लिगेट पद्धत फक्त एमपीएससीचीच आहे जी तुम्हाला सिक्युरिटी जी आहे ती तुम्हाला मिळवून देते. काही नाही, फक्त पूर्वाने मुख्य झाला म्हणजे तुमचं कंबाईनची विषय संपून जातो. फक्त पीएसआयलाच तेवढा इंटरव्ह्यू आहे, बाकीच्या कुठल्याच पोस्टला इंटरव्ह्यू नाही. मुख्यच्या मार्कावरती तुमचं सिलेक्शन जे आहे ते होऊन जातं. ठीक आहे, पण याच्यासाठी सांगायचा मुद्दा काय की जर तुमचे 8 ते 12 तास जर तुमच्या जॉबमुळे वाया जात असतील तर नंतर तुम्हाला थोडंसं लिमिटेड स्वतःला बांधील करून तुम्हाला जो उरलेला वेळ आहे हा तुमच्या अभ्यासासाठी द्यावा लागेल, तरच तुम्हाला एखादी कुठली तरी पोस्ट जी आहे ती मिळणार आहे. पण यासाठी मनावरती जबरदस्त ताबा पाहिजे, मनावरती जबरदस्त नियंत्रण पाहिजे. ह्या गोष्टी असतील तरच ह्या गोष्टी सगळ्या पॉसिबल होणार आहेत. ठीक आहे, शेवटी काही तर आयुष्य असंच निघून जाईल, हाताला काहीच तुमच्या लागणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला असाच पद्धतीचा स्ट्रगल जो आहे हा तुम्हाला करावा लागेल. प्रायव्हेट कंपनीमध्ये गेला पॉलिटिक्स असतं, बऱ्याच भानगडी असतात, खूप म्हणजे अवस्था फार बेकार असते. आणि शेवटी कसं तुम्हाला समजा सॅलरीमध्ये ग्रोथ हवी असेल तर सारखं इकडून सारखं तुम्हाला भटकत बसावं लागेल. तर हे आयुष्य म्हणजे स्ट्रगलमय आयुष्य आहे, लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला नको असतील, ठीक आहे, आणि ह्या नसाव्याच असं मला वाटतं, त्याच्यामुळे 1 वर्ष तुमच्या आयुष्यातला या संघर्षासाठी एमपीएससीच्या परीक्षेसाठी द्या. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर काय करायचं आहे बघा. मग आता काय करायचं आहे, तर तुमच्याकडे वेळ आहे ना अजून 1 वर्ष, तुम्हाला काही प्रेशर नाही आहे ना, घरचे तुम्हाला सगळे सपोर्ट करतायत ना, तर शून्यापासून सुरुवात करा. काही सुद्धा प्रॉब्लेम नाही, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, अजून सुद्धा वेळ तुमच्या हातामध्ये आहे. 2024ला 100% तुम्हाला पोस्ट मिळेल. शून्यापासून सुरुवात करा. अजून याच्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये हरण्यासारखं काय आहे? तुमच्या हातामध्ये आता ना जॉब आहे, ना पोस्ट आहे, नाही काय आहे, नाही काहीच नाही. तुम्ही ऑलरेडी सगळे शून्यावरतीच आहात. मग शून्यापासून 100पर्यंत तुमच्या जायची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. फक्त लढायचं आहे तुम्हाला 1 वर्ष, आणि 1 वर्षात पोस्ट काढून सगळ्यांना तुम्हाला तुमची जी काही लायकी आहे ती सगळ्यांना दाखवून द्यायची आहे. ठीक आहे, यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायचे आहेत. दुसरा मी आता किती जरी सांगितलं तरी मी फक्त सांगू शकतो, पण इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन जे आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे. त्याच्यामुळे विचार करा. यासाठी तुम्हाला आता 1 वर्षाचं अभ्यासाचं नियोजन जे आहे ते बनवायचं आहे. तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे यासाठी आपली स्टडी टार्गेटची व्हिडिओ सिरीज जी आहे ते आपल्या चॅनलवरती सुरू आहे. त्याचा तुम्ही आधार घ्या. 1 वर्षाचं अभ्यासाचं नियोजन बनवा. कोणती परीक्षा द्यायची आता याच्यापेक्षा विषयावरती लक्ष ठेवा, कारण सगळ्या सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, विषय सगळ्यांना सेमच आहेत. विषय असे कुठे वेगळे झालेले आहेत? हिस्ट्री तो हिस्ट्रीच आहे, जॉग्राफी तो जॉग्राफी आहे, पॉलिटी तो पॉलिटी आहे, इको तो इको, सायन्स आहे. काय बदलणार आहे त्यातलं? मॅथ्स, रिझनिंग सगळं सेमच आहे, काहीच बदलत नाही. फक्त मानसिकता तुमची बदला. एकदा तुमचा विचार बदलला की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जातील. 40 to 56 फॉर्म्युला नक्की वापरा. आठवड्यामध्ये तुम्हाला 42 तास अभ्यास करायचा आहे, 56 तास अभ्यास करायचा आहे. 6 तास अभ्यास केला आठवड्यातून, 7×42, आणि 8 तास अभ्यास केला तर 8×7=56. एकतर 42 तास अभ्यास करा किंवा 56 तास आठवड्यातला अभ्यास हा व्हायलाच पाहिजे. त्यासाठीच त्या दिवशी तुम्हाला काय वाचायचं यासाठी मी स्टडी टार्गेटचे व्हिडिओ देत राहतो. तर ते तुम्ही बघत चला. अजून सुद्धा तुमच्यातले गांभीर्यपणे कोणी घेत नाही. एकदा आयोगानं टाइम टेबल फेकलं ना तोंडावरती, मग तुम्हाला कळायचं बंद होईल.
त्या टाइम टेबल यायच्या आधीच लवकरात लवकर जागरूक राहा तुम्ही. हे 2 ते 3 महिने फार महत्त्वाचे आहेत, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. हे जर तुम्ही मिस आउट केले तर आयुष्यभर तुमच्या पुन्हा नशिबी हे स्ट्रगल्स येणार, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर 40 to 56 फॉर्म्युला नक्की वापरा. ठीक आहे. प्रत्येक विषयाची 2 संदर्भ पुस्तकं तोंडपाठ करून ठेवा. तोंडपाठ करून ठेवा याचा अर्थ एमपीसीने प्रश्न विचारला तर त्यामधला सुटला पाहिजे. नुसतं पाठ आहे पण जर सुटतच नसेल प्रश्न तर त्या पाठांतरचा काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळे पाठ म्हणण्यापेक्षा लक्षामध्ये ठेवा. 2-2 संदर्भ पुस्तकं काही विचारते त्या पुस्तकातलं आपल्याला ते यायलाच पाहिजे, लक्षात ठेवा. इथं 10 पुस्तक वाचण्याची गरज नाही. प्रत्येक विषयाला 2 संदर्भ पुस्तक वाचा, चांगली वाचा. आपण डेलीच्या स्टडी टार्गेटच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला ते अवेलेबल करून दिलेले आहेत, कुठल्या विषयाला कुठली पुस्तकं वापरायचे. झालेले सर्व आयोगाचे पेपर पाठ करून ठेवा विश्लेषणासहित. ठीक आहे. विश्लेषणासहित जे काही 21,000-22,000 प्रश्नसंच तुमच्याकडे असेल ते सगळे त्या चॅप्टरवरचे सगळे प्रश्न तोंडपाठ करून ठेवा. पॉलिटी असेल, जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, यांना रिपिटेशन तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मिळेलच. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रश्न त्यातले रिपीटच होणार आहेत, कारण सायंटिफिक विषय आहेत, त्यांच्या बाहेर ते काही जाऊ शकत नाहीत. हिस्ट्री आणि सायन्सचा जसा आवाका जास्त आहे तसा हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटीचा आवाका जो आहे, जॉग्राफी, पॉलिटी, इकोचा आवाका आहे तो सेम आहे, सायंटिफिक विषय आहेत. त्याच्यामुळे त्यातले रिपिटेशनला चान्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्या आधाराचा तुम्ही आधार घेऊन कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे तुमचं तुम्ही टॅकल करू शकता. त्याच्यामुळे झालेल्या आयोगाचे प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं फार महत्त्वाचं आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडीची अतिशय भयंकर तयारी करा. भयंकर म्हणजे इतकी जबरदस्त तयारी करा ना या 3 विषयांची, काही झालं तर यांना सोडायचं नाही, लक्षात ठेवा. गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी. अजून याच्यामध्ये काय राहिलं, मराठी ग्रामर आणि इंग्रजी ग्रामर. आता मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर ते तुम्ही पूर्वनंतर सुद्धा करू शकताय. पण आता फक्त गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी प्लस तुमच्याकडे वेळ असेल मराठी आणि इंग्रजीची जी व्होकॅब्युलरी आहे त्यासाठीच फक्त आता वेळ द्या आणि त्याचीच तयारी त्याची चांगल्या पद्धतीने करा, जबरदस्त करा, कारण हे विषय तुम्हाला पोस्ट मिळवून देण्यामध्ये निश्चितच सहाय्य करणार आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सर्वांच्या आई वडिलांचा एकदा चेहरा समोर आणा, त्यांच्यासाठी तुम्हाला साध्य करून दाखवायचे त्या गोष्टी. त्यांनी जोपर्यंत आतापर्यंत तुमच्यासाठी ज्या कष्टा खाल्लेल्या आहेत तर त्यांना काहीतरी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं आहे आणि त्यासाठी जिद्दीने पेटून तुम्ही उठून अभ्यास करायला सुरुवात करा. तुमची लायकी काय आहे हे एकदा समाजाला तुम्ही दाखवून द्यायचं आहे. ठीक आहे. तुमच्यामध्ये कॅलिबर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, फक्त तुम्ही करत नाही म्हणून मागे आहात. एकदा करायला सुरुवात करा, इम्प्लिमेंटेशन करा. 40 to 56 फॉर्म्युला नक्की वापरा, निश्चितच तुम्हाला यश जे आहे ते मिळणार आहे. जग फक्त तुमचा निकाल बघतं, संघर्ष कधीच बघत नाही. संघर्षामध्ये तुमच्या बरोबर कोणीच नसतं. ज्यावेळी तुमची निकाल लावायची ताकद ही तुमच्या निकालातून दाखवून द्या एकदा जगाला, अख्खं जग तुमच्या सत्कारासाठी तुमच्या समोर येणार आहे. त्याच्यामुळे निकाल लावायची ताकद ही तुमच्या निकालातूनच जगाला दाखवून दिली पाहिजे, लक्षात ठेवायचं. जगाचा निकाल दाखवायला लावायचा आहे, तुमचा निकाल तुम्ही आधी लावा आणि तुमच्या निकालातून तुमची ताकद जी आहे ती सगळ्या जगाला दाखवून द्या. उठा, लवकरात लवकर जागे व्हा. 2024 सारखी संधी पुन्हा मिळणार नाही आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे संधी साधू बनायचं असेल आत्तापासूनच 1 वर्षाचं प्रिपरेशन प्लॅनिंग करून घ्या. पुढच्या दिवाळीपर्यंत, आत्ताची दिवाळी, पुढची दिवाळी तुमची चांगली साजरी झाली पाहिजे आणि कुठल्या तरी लिस्टमध्ये तुमचं नाव दिसलं पाहिजे. अशा मनाला एकदा ठरवून घ्या आणि काहीही करून अभ्यास करून एखादी पोस्ट 100% सर्वांनी काढूनच दाखवा. काही शंका असतील तर तुमच्या आपल्या विचारा, कायम तुमच्या सोबत आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. आय होप सर्वांनी व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच लाईक करा, स्वतःचं कॅलिबर ओळखा, खूप चांगला अभ्यास करा. 2024ला 100% एखादी पोस्ट काढून दाखवा सगळ्यांना आणि नक्कीच व्हिडिओला आपला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या. झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही बघत चला. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.